नमस्कार, मी शिवानी रेसिपीज मध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण दिवाळी फराळातील सर्वांचा आवडता खमंग, खुसखुशीत आणि जाळीदार असा अनारसा कसा बनवायचा ते बघणार आहोत। तांदूळ भिजवण्यापासून ते अनारसा तळेपर्यंत संपूर्ण कृती छोट्या छोट्या टिप्स सह पाहणार आहोत। आणि आजपर्यंत जाळी सुटलेले अनारसे बनवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। इथे मी 1 वाटी जुना जाडा तांदूळ घेतलेला आहे। शक्यतो अनारशासाठी जुनाच तांदूळ वापरायचा। आता या तांदळाला आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। ज्या तांदळाचा भात सडसडीत किंवा मोकळा होतो असा कोणताही जुना तांदूळ वापरायचा। ज्या तांदळाचा भात चिकट होतो किंवा इंद्रायणी सारखा तांदूळ आपल्याला इथे अजिबात वापरायचा नाही। रेशनचा तांदूळ वापरल्याने अनारसे बिघडण्याची शक्यता खूप कमी असते, कारण त्या तांदळाला चिकटपणा खूप कमी असतो। या तांदळाला मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता या तांदळामध्ये आपल्याला तांदूळ व्यवस्थित बुडतील एवढे पाणी घालायचे आहे। इथे पाणी आपल्याला थोडे जास्तच घालायचे आहे, कारण हे तांदूळ आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहेत। आता या तांदळाला आपल्याला 3 दिवस भिजत ठेवायचे आहे। जसं सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे पूर्ण 3 दिवस हे तांदूळ भिजत ठेवायचे आहेत। आणि गुरुवारी सकाळी हे तांदूळ आपल्याला बाहेर काढायचे आहेत। इथे लक्षात ठेवायचे की आपल्याला या तांदळातले पाणी रोज बदलायचे आहे। म्हणजे तुम्ही जर सोमवारी दुपारी हे तांदूळ भिजत घातले तर सोमवारी रात्री झोपण्याआधी हे तांदळातले पाणी ओतून घ्यायचे आणि त्यामध्येच नवीन पाणी घालायचे आणि झाकण ठेवायचे आणि ते छान भिजत ठेवायचे। पुन्हा दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी पुन्हा अगदी हलक्या हाताने तांदळात हात फिरवून ते पाणी ओतून टाकायचे आणि नवीन पाणी घालायचे। तांदूळ चोळून धुवायचे नाही, ते तुटू शकतात। जर हे तांदळातले पाणी तुम्ही जर रोज बदलले नाही तर या तांदळाला आंबूस असा वास येतो आणि त्यामुळे अनारसे चवीला जराही चांगले लागणार नाहीत। तर इथे मी 3 दिवस तांदळाला चांगले भिजवून घेतले आहे। आता या तांदळातील पाणी पूर्णपणे काढून टाकायचे आहे आणि या तांदळाला स्वच्छ 2 वेळा धुवून घ्यायचे आहे। तर या तांदळाला मी स्वच्छ 2 वेळा धुवून घेतले आहे आणि या चाळणीवर निथळत ठेवले। आता या तांदळाला या चाळणीवर 10 ते 15 मिनिटे असेच ठेवून द्यायचे। यातलं पाणी पूर्णपणे निथळलं पाहिजे। आता या तांदळाला आपल्याला एका कॉटनच्या कापडावर सुकवून घ्यायचं आहे। इथे मी स्वच्छ कॉटनचा कपडा पसरवून घेतला आहे। आता त्यावर हे निथळवून घेतलेले तांदूळ घालूया। आता हे तांदूळ छान असे सगळीकडे पसरवून घेऊ। आता या तांदळाला फॅन खाली सुकवायचे नाही, जिथे जास्त हवा येत नाही अशा ठिकाणी हे तांदूळ सुकवून घ्या। तर अनारशासाठी तांदूळ थोडे ओलसरत लागतात, खूप जास्त कोरडे चालत नाहीत। तर या तांदळाला मी 2 ते 2.5 तास सुकवून घेतला आहे। आता हे तांदूळ चांगले सुकले गेले की नाही ते कसे ओळखायचे, तर या तांदळातील थोडे तांदूळ असे मुठीमध्ये घेऊन बघायचे। जर तांदळाचे 1-2 कण हाताला लागले तर आपले तांदूळ अगदी बरोबर सुकले गेले आहेत। तांदळामध्ये थोडासा दमटपणा असला पाहिजे। इथे महत्त्वाचे लक्षात ठेवायचे की या तांदळाला मध्ये मध्ये चेक करत राहायचे, जास्त सुकवायचे नाही। तांदळामध्ये थोडा दमटपणा असला पाहिजे, ही खूप महत्त्वाची स्टेप आहे। आता या तांदळाला थोडे थोडे करून दळून घ्यायचे आहे। इथे मी मिक्सरचे भांडे घेतले। आता झाकण लावून या तांदळाला जमेल इतके बारीक वाटून घ्यायचे। हे तांदूळ थोडेसे ओलसर असल्यामुळे ते एकदम बारीक असे होत नाहीत, पण जेवढं जमेल तेवढं याला आपण बारीक करून घेऊ। तर या तांदळाला जेवढं जमेल तेवढं बारीक करून घेतलं आहे। आता या तांदळाला चाळून घेऊ। तर या तांदळाला चाळताना एकदम बारीक मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचे। तर हे चाळण्यासाठी मोठे होल असलेल्या चाळणीचा वापर करायचा नाही। आता या पिठाला चाळून घेऊ। तर या तांदळाच्या पिठाला संपूर्ण चाळून घेतलेला आहे। तर या चाळणीवर तांदळाची जाडसर अशी भरड राहिलेली आहे। तर आता ही जाडसर भरड पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालून उरलेले तांदूळ यात घालून एकदम बारीक करून घ्यायचे, ते पुन्हा चाळायचे। अशाच रीतीने बाकीचे सर्व तांदूळ मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेते। तर इथे मी सर्व तांदूळ मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून चाळून घेतले आहेत। इथे 2 वाट्या इतके पांढरी शुभ्र अशी तांदळाची पिठी तयार झाली। ते परातीत एकत्र करून घेऊ। आता गुळाचे प्रमाण हे तांदळाच्या पिठीवर अवलंबून आहे। यात पाव चमचा वेलची पूड आणि थोडेसे किसलेले जायफळ घालू। पिठामध्ये ते मिक्स करून घेऊ। तर आपले 2 वाट्या तांदळाचे पीठ झाले। त्यासाठी 1 वाटी इतके गूळ किसणीने किसून घ्यायचे आहे। ज्या वाटीने आपण तांदळाचे पीठ मोजून घेतले त्याच वाटीने आपल्याला इथे गूळ मोजून घ्यायचे आहे। तुम्ही सुरीने बारीक करून घेतले तरी चालेल। इथे गुळ बारीक करून घेतल्याने तो पिठामध्ये पटकन मिक्स होतो। इथे मी तुम्हाला गुळाचे प्रमाण अगदी योग्य सांगितलेले आहे। याहून जास्त गुळ घालू नका,
नाहीतर तुमचे अनारसे तुपात किंवा तेलात विरघळू शकतात। अनारशासाठी एकदम साधा गुळ वापरायचा, चिक्कीचा गुळ वापरायचा नाही। जसे जो गुळ जास्त कडक नसतो, थोडासा मऊ असतो, असा गुळ अनारशासाठी वापरायचा। आता या गुळाला तांदळाच्या पिठामध्ये मिसळून घेऊ। मी हातानेच या पिठाला चांगले मिक्स करून घेणार आहे। काही जण मिक्सर मधूनही करून घेतात, तर दोन्ही तळ हाताच्या साहाय्याने असं छान मिक्स करून घ्यायचे। असे केल्याने हाताच्या उष्णतेने हा गुळ वितळला जातो आणि हे असे गोळे करायला सोपे जाते। आणि या पिठाचे जमतील असे मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे। इथे लक्षात घ्या, जर तुमचे तांदूळ खूप जास्त सुकले गेले तर असे गोळे तयार होत नाही। त्यामुळे यात गुळ जास्त घालावा लागतो आणि त्यामुळे अनारसे तुपामध्ये विरघळण्याची शक्यता असते। तर हे आपले तांदूळ व्यवस्थित सुकले गेलेले आहे, त्यामुळे या पिठाला छान असा ओलसरपणा आलेला आहे। आता याच पद्धतीने बाकीचे गोळे तयार करून घेऊ। तर या अनारशाच्या पिठाला एका डब्यात भरून ठेवायचे आहे। 2 दिवस तरी या अनारशाच्या पिठाला भिजत ठेवायचे आहेत आणि मगच अनारसे बनवायला घ्यायचे आहेत। मुरवत ठेवल्यामुळे अनारशाला जाळी छान पडते। या अनारशाच्या पिठाला फ्रीज मध्ये ठेवायचे नाही, तर एका उबदार ठिकाणी ठेवायचे आहे किंवा नॉर्मल टेम्परेचर वरती ठेवले तरीही चालेल। इथे मी दुसऱ्या दिवशी डब्यातले गोळे काढून थोडे मळून घेऊन त्या डब्यामध्ये पुन्हा झाकून ठेवले। आता तिसऱ्या दिवशी पाहूया। तर 2 ते 3 दिवस अनारशाच्या पिठाला मुरवत ठेवलं होतं। आता आपल्याला जेवढे अनारसे बनवायचे असतील तेवढेच गोळे इथे काढून घ्यायचे आहेत आणि उरलेले अनारशाचे पीठ तुम्ही असं डब्यामध्ये फ्रीज मध्ये ठेवलात तरी काही होत नाही। मी यातला एकच गोळा काढून घेणार आहे, उरलेले तसेच ठेवून नंतर त्याचे बनवणार आहे। तर हा गोळा हाताने फोडून घेऊन यातील सर्व गुठळ्या मोडून घेऊया। या पिठाच्या सर्व गुठळ्या मोडून घेतल्या आहेत। हे पीठ कोरडे आहे। आता हे पीठ मळून घेण्याकरिता एका प्लेट मध्ये मी 1 चमचाभर दूध घेतले। त्या दुधाचा हात लावून मी हे पीठ मळून घेणार आहे। पिठामध्ये दूध घालायचे नाही, तर दुधाचा हात लावून हे पीठ मळून घ्यायचे। यात गुळ असल्यामुळे कदाचित पीठ पातळ होऊ शकते। अनारशाचं पीठ हे खूप जास्त पातळ नसतं, तर ते थोडंसं घट्टच असतं। तर अशा पद्धतीने हे पीठ चांगलं मळून घेतलं आहे आणि आपलं हे पीठ व्यवस्थित तयार झालं आहे। थोडे तुपाचा हात लावून पीठ मळून घेतले आहे। या पिठाला छान अशी शाईन आलेली आहे। आता हाताला थोडे तूप लावून घ्यायचे आणि पेढ्या एवढे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। हे बघा, या पद्धतीने तुम्ही बघू शकता, या गोळ्याला तयार करताना कुठेही चिरा पडत नाहीत, म्हणजे आपलं अनारशाचं पीठ अगदी व्यवस्थित झालेलं आहे। आता या अनारशाच्या पिठाचे पेढ्या एवढे गोळे करून घेते आणि एका ताटामध्ये ठेवून देते। तर इथे मी अनारशाच्या पिठाचे थोडे गोळे करून घेतले आहेत। आता यांना आपण थापून घेऊया। तर अनारसे तुम्ही टिश्यू पेपरवर थापू शकता, पोलपाटावरही थापू शकता। पिठाचा गोळा घेऊन तो खसखसवर ठेवून थोडा प्रेस करून तो गोळा प्लास्टिक शीटवर ठेवून खसखशीची बाजू खाली करून प्लेन बाजूने बोटांना थोडे तूप लावून बोटांच्या सहाय्याने गोल फिरवत अनारसा थापून घ्यायचा आहे। अशा रीतीने खसखस लावली तर ती तुपात किंवा तेलात जराही पसरत नाही। अगदी पातळ थापून घ्यायचे, सर्व बाजूंनी सारखे असायला हवे। पातळ थापल्यामुळे अनारसा खुसखुशीत होतो आणि जर तुम्हाला मऊ अनारसा हवा असेल तर तुम्ही याला थोडंसं जाडसर ठेवा। आमच्या घरी सर्वांना अनारसे खुसखुशीतच आवडतात, म्हणून मी पातळच थापून घेते। तर हे बघा, आपला अनारसा थापून झालेला आहे। तर अजून एक अनारसा तुम्हाला मी थापून दाखवते। जर अनारसा थापत असताना सटकत नाही, गोल फिरत नाही, अशा वेळेस परत एकदा खसखस त्याखाली घ्या आणि मग अनारसा थापून घ्या, म्हणजे तो अगदी सहज थापता येईल। कुठे जाड कुठे पातळ थापायचा नाही, सर्व बाजूंनी सारखाच थापायचा। तर हा बघा, अनारसा थापून तयार झाला। एकाच वेळी खूप अनारसे थापून ठेवायचे नाहीत, नाहीतर ते सुकले जातात आणि मग त्याला नीट जाळी पडली जात नाही। आता याच पद्धतीने बाकीचे अनारसे मी थापून घेते। अनारसे तळताना खोलगट अशी कढई घ्यायची, त्यामुळे अनारसा पूर्ण तुपात किंवा तेलात पूर्ण बुडला जातो आणि त्याला जाळी छान पडली जाते। आता मी अनारसे तळण्यासाठी तूप तापत ठेवले आहे। अनारशासाठी तूप किंवा तेल हलकं गरम असावं, पण जास्त गरम नसावं। त्यासाठी पिठामधील छोटासा गोळा तुपामध्ये टाकून बघायचा। त्याला अगदी हलकेसे बुडबुडे आले पाहिजेत आणि तो पटकन करपला नाही पाहिजे, तर समजायचं आपलं तूप किंवा तेल अगदी बरोबर झालेलं आहे। तर तूप योग्य तापलेलं आहे। अनारसा तळून घेऊ। अनारसा तळत असताना खसखशीची बाजू वरती असायला हवी आणि प्लेन बाजू खाली करायची। हे बघा, या पद्धतीने
आणि अनारसा हलकासा वरती आला की त्याला वरून त्यावरती झाऱ्याने असं तूप सोडायला सुरुवात करायची। अनारसे तुपात सोडताना सुरुवातीला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची। अनारसा हलकासा वर आला की गॅसची फ्लेम कमी करून त्यावर झाऱ्याने तूप किंवा तेल सोडायचे आणि कमी आचेवरच अनारसा तळून घ्यायचा। गॅसची फ्लेम जराही वाढवायची नाही। असं झाऱ्याने असं वरून तूप सोडल्याने अनारशाला जाळी छान सुटली जाते। तुम्ही बघू शकता या अनारशावर सतत मी तूप सोडत जाते, तशी याला जाळी छान सुंदर सुटत जाते। 1 ते 2 मिनिटांनी बघा हा अनारसा छान तळून तयार झालेला आहे आणि याचा रंग बघा काय सुंदर आलेला आहे आणि या अनारशाला जाळी खूपच छान सुटली आहे। आणि अनारसा झाऱ्यावर काढून घेऊन त्यावर चमच्याने कढईतले गरम तूप अनारशावर वरून सोडायचे। अशाही पद्धतीने तुम्ही करू शकता। अनारसा कधीच उलटायचा नाही। इथे एक जाळीदार चाळणी घेऊन त्याखाली एक प्लेट ठेवली। अनारसा तळून झाल्यानंतर त्याला अशा जाळी असलेल्या चाळणीवर उभ्या पद्धतीने ठेवून द्यायचं। या पद्धतीने असं केल्याने अनारशाचं जास्तीचं तेल किंवा तूप असते ते या ताटामध्ये खाली पडतं। आता अजून एक अनारसा मी तळून दाखवते। अनारसा तुपात सोडताना गॅसची फ्लेम मध्यम असावी। अनारसा तळून वर आल्यावर गॅसची फ्लेम कमी करायची आणि मगच झाऱ्याने त्यावरती तूप किंवा तेल सोडायचं। त्याआधी सोडायचं नाही, नाहीतर तुमच्या अनारशाला छान अशी जाळी सुटणार नाही। अनारशातले सर्व तूप एका बाजूला झाऱ्यावर असतानाच आडवे करून काढून घेऊ। तो जाड पोह्यांवर देखील काढू शकतो, कारण यामध्ये खूप तेल किंवा तूप आतमध्ये गेलेलं असतं, तर ते पोहे तूप किंवा तेल शोषून घेतात। दोन्ही बाजूनी पोह्यामध्ये अनारसे पलटून घ्यायचे। जराही त्यात तूप किंवा तेल राहत नाही, अगदी कोरडे होतात। नक्की करून पहा। नंतर या पोह्यांचे फोडणी देऊन फोडणीचे साधे पोहे करून खाऊ शकता। अशा पद्धतीने तेलही वाया जात नाही आणि अनारशामध्ये जास्तीचे तूप किंवा तेलही राहत नाही। ही अनारशांमधले तेल किंवा तूप काढायची ही फार महत्त्वाची टीप आहे। अशाच रीतीने मी बाकीचे अनारसे तळून घेते। ते असे चाळणीवर उभे करून ठेवायचे आहेत। इथे बघा माझे सर्व अनारसे तळून झालेले आहेत आणि किती सुंदर रंगावर आपले अनारसे तळले गेलेले आहेत। एकसारख्या रंगावर तळले गेलेले आहेत। यातील एक अनारसा मी तोडून दाखवते आणि तुम्ही बघू शकता अगदी आतपर्यंत या अनारशांना जाळी सुटलेली आहे आणि आतमध्ये हा अनारसा कुठेही कच्चा राहिलेला नाही। एकदम खुसखुशीत असे हे अनारसे तयार झालेले आहेत। हे खाऊन दाखवते, त्याचा आवाज बघा। एकदम खुसखुशीत असे हे अनारसे तयार झालेले आहेत। तर तयार झाले आपले जराही मऊ न पडलेले एकदम खुसखुशीत असे अनारसे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? फक्त व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या छोट्या मोठ्या टिप्स सांगितल्या आहेत, त्या नक्की फॉलो करा, कारण त्या खूपच महत्त्वाच्या आहेत। तुमचे अनारसे तळत असताना ते मंद आचेवर तळा, म्हणजे त्याला खूप छान अशी जाळी पडते। मी या व्हिडिओमध्ये अगदी प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली आहे, त्यामुळे ज्यांना अनारसे बनवायला खूप अवघड जात असतील तर हा व्हिडिओ बघून ते अनारसे बनवणे त्यांना फार सोपे जाईल। हा व्हिडिओ जरा देखील आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ आवडत असल्यास शिवानी रेसिपीजला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत। धन्यवाद।